नमस्कार, मी प्रमिला झावरे. तर आज पातळ अशी धपाटी बनवणार आहे. तर जाड तर थापटून धपाटी सारखंच करतो, म्हणून आज पातळ बनवणार आहे. तर ही पीठ घेतले बघा मी. 1 ग्लास गहू आहे, 1 ग्लास ज्वारी आणि 1 ग्लास हरभऱ्याची डाळ मी दळून आणलेली आहे मिक्स. म्हणजे पीठ मिक्स करण्याऐवजी मी दळतानाच गिरणीतून दळून आणले. तर ह्यात मी एक अर्धा चमचा हळद टाकून घेतली. 1 चमचाभर ओवा आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि इथे मिक्सरमध्ये मी थोडंसं धन, जिरी आणि मिरची वाटून घेतली. लसूण, हिरवी मिरची, धन आणि जिरी ह्याची पेस्ट थोडीशी बारीक करून घेतलेली टाकून घेते चवीनुसार. इथे 1 चमचा तीळ घेतलेलं आहे, तर ते तीळ पण हे टाकून घेतले. चवीनुसार टाकून घेते मीठ. आपण ह्याला आता तिंबून घेऊया थोडं थोडं पाणी ओतून. तर बघा, छान असं मी पीठ तिंबून घेतलंय आणि ह्याला थोडंसं तेल पण लावले. तर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ ही पीठ तिंबलेलं नाही. तर आपण आता ह्याला लाटून घेऊया. थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय मी लावण्यासाठी. एक गोळा करून घेतलाय, ह्याला थोडंसं पीठ लावून घेतलंय. आता छान असं लाटून घेते. तर बघा, पातळ असं धपाटे मी लाटून घेतलेलं आहे. तर आता भाजण्यासाठी ह्याला मी तव्यावर टाकून घेते. तर आता अशाच पद्धतीने तेवढंच गोळे घेऊन आता दुसरं पण धपाटे मी थापटून घेते, लाटून घेते. तर आता ह्याला मी थोडंसं तेल लावून घेते. तर दोन्ही पण साईडनं लावते, एका साईडनं लावलेलं आहे. तर आता ह्याला छान असं भाजू देते. तर इकडं दुसरं धपाटा मी लाटून घेते. तर बघा, दोन्ही साईडनं छान असं धपाटा भाजलेलं आहे. मी ह्याला तर दुसरं पण धपाटं मी तसंच लाटून घेतलेलं आहे. ही पण भाजून घेते. तर बघा, दोन्ही साईडनं छान असं धपाटं मी लाटून घेतलेलं, भाजलेलं पण आहे. तिथं बघा, अशी पातळ पातळ छान अशी एकदम मस्तपैकी मी धपाटी बनवून घेतली ती. आणि ही आठवडाभर टिकते ती आरामशीर, ह्याला काहीही होत नाही. प्रवासात ही जाण्यासाठी ही पातळ धपाटी अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा.